नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 21 जानेवारी. आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीत आवक, बाजारभाव कसे मिळालेले आहेत ते आपण बघणार आहोत. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 6070 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. त्याचबरोबर अकोला या बाजार समितीमध्ये 415 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1400 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2210 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 490 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 11598 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1450 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 5000 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 103 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये. त्याचबरोबर कराड या बाजार समितीमध्ये 249 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 1300 रुपये मिळाला. येवला या बाजार समितीमध्ये 18000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1620 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1425 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 370 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1750 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 8500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1561 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1450 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 490 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1375 रुपये. चांदवड या बाजार समितीमध्ये 15040 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1752 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1430 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1661 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1450 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 4675 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1515 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1250 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 20 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 6700 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 6179 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1350 रुपये. तसेच पुणे या बाजार समितीमध्ये 14151 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1250 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 16 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 120 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये.
वाई या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 1,141 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,600 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 18 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,060 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,560 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,310 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,500 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,800, जास्तीत जास्त भाव 2,200 आणि सर्वसाधारण भाव 2,100. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 20,000 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,891 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1,425 रुपये. इतका बाजारभाव आपल्याला या बाजार समित्यांमध्ये बघायला मिळालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण ज्या बाजार समित्या बघितलेल्या आहेत तर त्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांद्याची आवक, कांद्याची बाजारभाव हे आपल्याला आज बघायला मिळालेले आहे. आजची तारीख आहे 21 जानेवारी आणि हे 21 जानेवारीचेच ताजे बाजारभाव आहेत. जर तुम्हाला रोजचे ताजे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.